लगेच क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या आणि दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. टॉस जिंकला दंडाखाली मास्टर संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. आणि महेंद्रजी भोईर हे 40+ चे खेळाडू आहेत. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. सर्व यंग गायत्री स्पोर्ट्सचे आयोजक पाहायला मिळत आहेत. किसनजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आज 40+ बांधवांना प्राधान्य देण्यात गेलंय. 10 संघ एकमेकांसमोर आहेत आणि अगदी थोड्याच वेळात मॅचला सुरुवात केली जाईल. उसरणी मास्टर संघ मात्र रेडी असेल. चला दंडाखाली मास्टर आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. जो काही डिक्लेअर झोन असेल ते पंचांच्या माध्यमातून आपण माहीत करून घ्या. याच मैदानात आपण पाहिले तर 4 अर्धशतकं झाल्यात आणि 100ही क्रॉस झाले 6 षटकामध्ये. परंतु आजचे आपण पाहिले तर 5-5 षटकांचे सामने सकाळच्या सत्रापासून असतील आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त षटकांचे सामने होतील. याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावली सुरुवात. दोन धडाकेबाज फलंदाज नंदन चौधरी आणि रोहन गावड आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चांगला बॅटर रंगेल आज. 40+ चे हे दिग्गज संघ आहेत एकमेकांसमोर. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा आपण पाहत आहेत. सलग 6वा दिवस या स्पर्धेचा. कालच्या दिवसात 9 तरुण विराथन संघाने काही जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये संघाला होता नवगर. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये रॉकी ग्रुप बी संघ. तिसऱ्या दिवसाचा विचार केला तर जय हनुमान वाढीव संघ. चौथ्या दिवशी दातिवरे 11 संघ पुढे येताना पाहिला. तर कालच्या दिवसात 9 तरुण मित्रमंडळ विराथन संघ. आजच्या दिवसातला 6वा संघ कुठला असेल? मास्टर संघ आजच्या दिवसातला कुठला असेल आणि टॉपचे 6 संघ उद्याच्या दिवसामध्ये ग्रँड फिनाले असेल. सुंदर अशा ट्रॉफीज आपण पाहतायत. रोहन गावड आपण पाहतायत. स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. रोहन गावड आपण पाहतात एका बाजूने, दुसऱ्या बाजूने नंदन चौधरी मार्कवर सज्ज आहेत. राजेश बारी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. रोहन गावड. पहिला बॉल. टॉस बॉल सोडणार नाहीये. पहिल्याच बॉलवर चाबूक शॉट पाहायला मिळालाय. षटकार.
या मैदानात फुलटॉस बॉलला थारा नाहीये कारण थोडस बाउंड्री जवळ आहे आणि 100 पार केलंय. या मैदानाचा विचार केला तर 6 षटकामध्ये 4 अर्धशतकं झलकावल्यात या स्पर्धेमध्ये. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा राजेश मामा पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. इथे फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक जेल खाली कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. एक तेरी तो एक मेरी बीच में विकेट गिरी. पहिला धक्का उसळणे केलाय. सुंदर झेल टिपला गेलाय. धीरज मैदानच्या आतमध्ये जातात. निलेशने सुंदर झेल टिपलाय आणि रोहनची गावड्यांना मात्र माघारी परतवले गेले. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट साई फुलल यांचा बॉल होता. अगदी वरच्या भागाला लागला गेला आणि सुंदर झेल टिपला गेलाय. धीरज आलाय नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये. सुरुवात तर अगदी धमाकेदार झाली होती. तदनंतर दुसऱ्या बॉलवर विकेट्स प्राप्त केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर राजेश बारी बारी मामा म्हणून जास्तीत जास्त पसंती आहे. धावसंख्या जाऊन पोचले अगदी 6 या अंकावर. 6 रन ऑन द स्कोर कार्ड. पुढील बॉल धीरज इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केलाय. तिथे मात्र क्षेत्र खाली असेल कारण पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. येतोय हा चौकार 4. पुढे जाईल. धावसंख्या अगदी दुहेरी अंकामध्ये 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 बॉलची समाप्ती आलंय. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. धीरजने मात्र आलेला चौकार पाहायला मिळाला. टिपक्षा कव्हरेज झोन मध्ये सुंदर बॅटिंग पाहायला मिळालाय. सुरुवात तर अगदी चांगली झाली परंतु एक विकेट गमावलाय. धावसंख्या 10. 3 बॉलच्या अगदी समाप्त अखेर. स्लोवर वनचा चेंडू इंटू द गॅप मध्ये चेंडू होईल फरार. फ्लॅट षटकार धीरजच्या बॅट मध्ये येतोय. धावसंख्या अगदी जाऊन पोचलंय 16. 16 धावा. सिक्स्टीन रन लॉस ऑफ 1 विकेट. धीरजने मात्र आल्या आल्या 2 बॉल मध्ये 10 धावा वसूल केल्या गेल्यात. यावेळेस डॉट बॉल सुंदर चेंडू हाताला गेलाय. डॉट बॉल येतोय. असं वाटत होतं धीरजला वाटलं की हा वाईट बॉल येईल की काय पण तू डॉट बॉल आलाय. आणखीन एखादा इथून डॉट बॉल येईल का शेवटचा अंतिम बॉल असेल. 5 बॉल मध्ये धावा झाल्या तर 16 धावा. इथून चेंडू निघून जातो अगदी लॉंग स्टॉप रिझन मध्ये. सिंगल तर मिळेल. या सिंगलच्या मदतीनं षटकाची झाली समाप्ती. एक षटकाची समाप्ती. प्रथम बॅटिंग करताना उसरणी मास्टर्स टीम 17 धावा 1 गडी बाद. चौरशी स्वागत असेल. षटकाची झाली समाप्ती. स्कोर कार्डवर धावा लागलाय 17. 1 गडी बाद झालाय. नंदनजी चौधरी मात्र नॉनस्ट्राइक एंडवर धावा लागलाय. 6 बॉल. अजून खूप प्रतीक्षा त्यांना करावी लागली. 6 बॉल नॉनस्ट्राइक एंडवर आपण जरूर पाहायला मिळाले. एका बाजूने धीरजने तर दमदार सुरुवात केली. पहिल्या बॉल वेस्ट करताना चौकार. त्यानंतर षटकार आला. त्यानंतर डॉट बॉल आलाय. निलेश गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. समोर धीरज आपण पाहत आहेत.
धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा, एक गडी बाद झालाय. चांगला बॅटर रंगेल. दोन्ही संघामध्ये चांगली बॅटिंग लाईन आहे. 17 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. उलटाच बॉल यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावर येतोय खणखणीत दर्जेदार मास्टर स्ट्रोक षटकार. दमशी अगदी सपाट्याने वेगाने गती वाढते. 23 रन्स. आधी म्हटलं 40+ की थोडस शांत क्रिकेट, पण आता 40+ला एकदम चुकीचे दिवस आले. ऑन साईड करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाला बेट करून चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार. मास्टर स्ट्रोक चौकार 4. लागतील. धीम्या गतीचा चेंडू खोदून काढण्याचं काम केलंय आणि मात्र इथे जो विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स जरूर प्राप्त केला गेलाय. परतावं लागेल धीरजला. धावसंख्या 27-27, 2 गडी बाद. केली त्यांच्या बॅटमधनं 21 धावांचं झंझावात जरूर पाहायला मिळालाय. इथे भरत आलाय नवीन फलंदाज. भरतला चांगली बॅटिंग करावी लागेल. स्टार्ट अगदी चांगली फ्लाइंग स्टार्ट मिळालाय. 27 धावा, षटक क्रमांक सध्या 2 मार्कस्थ आहेत. 3 बॉलची समाप्ती झालंय. नंदनजी चौधरी एका नॉन स्ट्राईक एंडवर आहेत. अजून त्याला मात्र स्ट्राईकला संधी मिळाली नाहीये. 9 बॉल वेटिंग केलंय नॉन स्ट्राईक एंडवरून. गोलंदाज ट्रॅकवर आपण एकदा निलेश सज्ज होत आहेत. समोर नवीन फलंदाज भरत. भरतला चांगली कामगिरी करावी लागेल, परंतु निलेशला आणखीन 1-2 धक्के द्यावे लागतील. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. कमबॅक करावं लागेल. विकेट घेतल्यानंतर चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळालंय. डॉट बॉल होते. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आपण पाहत आहेत. लोवर फुलटच चेंडू होता. तिथे क्षेत्ररक्षक आहेत अमोल. चांगलं क्षेत्ररक्षण करतील. तद्वर धाव मात्र घेतली नाहीये. मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. शेवटचा अंतिम बॉल. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आपण पाहत आहेत. चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 आल्या होत्या. तदनंतर धीरजची विकेट घेतली. त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आल्यात. शेवटचा अंतिम बॉल. 27 रन्स. यावेळेस मोठा फटका भरतच्या बॅटमध्ये येतो. एक दर्जेदार मास्टर स्ट्रोक षटकार. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 33 धावा, 2 गडी बाद. मात्र समोरून 12 बॉल समोरून पाहिल्यात. आता कशा प्रकारे बॅटिंग करतील. नॉन स्ट्राईक एंडवर राहिल्यात. आता त्यांना संधी मिळालंय. गोलंदाज मार्कवर बिपिन सज्ज होतोय. समोर नंदन चौधरी आपण पाहतायत. फुलटॉस बॉल. पहिल्या बॉलवर त्याने मात्र दमदार सुरुवात केलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. हा येतोय चौकार 4.
टीम कडनं पहिला बॉल फेस करताना चौकार ठोकलाय. स्लोबर वनचा चेंडू होता, परंतु यावेळेस पंच दर्शवतात व्हाईट बॉल. दिशाहीन चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या 1 फ्लाय होईल. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 38 गौरवजी आम्हाला दर्शवत आहेत. चांगला लेखाजोखा सलग 6व्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. बिश स्पोर्ट्स आपण पाहतात. विश्वाजी पाटील यांचं युट्यूब चॅनल आपण पाहत आहेत. बिश नेटवर्क. खोलवा टप्पाचा चेंडू होता. खोदून काढण्याचं काम केलं. सिंगल मळ्यात तिथे क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. एकेरीने धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 39 या अंकावर. 39 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. भरतने मात्र शेवटच्या बॉलवर षटकार जरूर लगावला गेला. पहिल्या 2 डॉट बॉल आले होते, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर हा षटकार आलाय. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली 39. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा बिपिन. समोर भरतने सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न. अमोल बारी झेल खाली आणि अमोल कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. तिसरा धक्का लागतोय तो उसरणे मास्टर्स या टीमला. गॉन. निलेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. अमोल बारी एक चांगली पर्सनॅलिटी आहे. 40+ हा चॉकलेट बॉय. अगदी हिरोला लाजवेल अशी पर्सनॅलिटी आहे अमोल बारी. आणि मैदानाच्या आतमध्ये निलेश गेलाय आणि बिपिन आपण पाहत आहेत. चांगलं कमबॅक गेलंय. अमोलने चांगला झेल टिपलाय. फलंदाजला मात्र परतावा लागलाय. निलेश आलाय नवीन फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आपण पाहत आहेत. हो सर, बाट नेण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. इथून थांबवावं लागेल. थोडंसं कमीत कमी धावामध्ये रोखावं लागेल. सुरुवात अगदी धमाकेदार झालंय. षटक क्रमांक सध्या 3 आपण पाहतोय. आता जबाबदारी असेल नंदन चौधरी यांच्या खांद्यावर. अजून डिके आहेत, परंतु थोडासा मागे क्रम त्याने ठेवलाय, कारण मागच्या 2-3 ओव्हरमध्ये जास्त धावा वसूल करायचा विचार त्यांचा असेल. सध्या षटक क्रमांक 3 आहे. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा. हो वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चांगलं कमबॅक केलंय. विकेट जेव्हा जेव्हा प्राप्त होतोय तेव्हा आत्मविश्वास दुणावला जातोय आणि जेव्हा जेव्हा हवाई सफर येतात तेव्हा बॅटिंग करणाऱ्या बॅटरचा आत्मविश्वास वाढतोय. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलंय 39-39. कुठेतरी थांबवलं गेलंय, कारण 2 षटकामध्ये 33 धावा आल्या होत्या. शेवटचा बॉल असेल अंतिम चेंडू. शेवटचा बॉल. हो अगदी शरीराला चेंडू आदळतोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मधून 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीवर प्रथम बॅटिंग करताना उसरणी मास्टर 40 धावा, म्हणजे फक्त 7 धावा खर्च केल्या. बिपिनने काय जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवर 4 आल्या होत्या. त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. गुड बॉलिंग. दोन्ही टीम अगदी रिपोर्टिंग करतील. एका बाजूने दातिवरी मास्टर असेल, दुसऱ्या बाजूने जलसार मास्टर्स. हे 2 संघ एकमेकांसमोर असतील. सध्या चांगली लढत पाहायला मिळालंय. 2 संघ एकमेकांसमोर. उसरणी मास्टर त्याच्या विपक्ष आपण पाहत आहे दंडखडी मास्टर्स. कुलदीप मार्कवर संदीप आलाय. संदीप कुलदीप मार्कवर. पंचाकडे लावड अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. पंच आउट आहे का? यस. फलंदाज होईल बाद. फलंदाज आम्हालाही हात दाखवा. वर करा. डीजे.
सहर्ष स्वागत असेल किरण चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ज्याला मात्र डीके नामाने जास्तीत जास्त पसंती मिळाली तोच किरण चौधरी. हा हिटर बॅटर दोन्ही बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. ट्रॅकवर असेल गोलंदाज संदीप. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा संदीप सज्ज होतोय. समोर डीके किरण चौधरी. पहिल्या बॉलवर मोठा फटका करण्याचा प्रयत्न तिथे बारी मामा आहेत परंतु चेंडू निघून गेलाय सीमारेषच्या पार. हा येतोय पहिल्या बॉलवर चौकार. सूर्यनारायण थोडस या बाजूला आहे. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलंय 44-44 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 44 धावा. हो यावेळेस वाईट बॉल परंतु विकेट किपिंग काय पहा, जबरदस्त विकेट किपिंग. रोशन विकेट किपरच्या भूमिकेमध्ये धावसंख्या अगदी 1 ने पुढे जाते. 45 धावा स्कोर कार्डवर आहेत. ही खासियत असते जेव्हा जेव्हा बाहेर बॉल असतो तेव्हा आतमध्ये घेण्याचा विकेट किपर प्रयत्न करतो जेणेकरून वाईट मिळणार नाहीये. परंतु पंच चनाक्ष आहेत तेही मात्र 40+ हाताळत आहेत. पिपर 24 कॅरेटचं सोनं आहे. 40+ त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. परंतु रटाळ क्रिकेट पाहायला मिळत नाही. जेव्हा आपण 40+ सांगितलं की म्हाताऱ्यांचं क्रिकेट पण आता तसं राहिलं नाहीये. चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. कारण हेच खेळाडू आपण पाहतो आपल्या रेग्युलर टीम मध्ये बरेचसे खेळाडू असतात. हो पुन्हा एकदा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस कमबॅक केलंय. त्यांना माहिती आहे किरण चौधरीच्या रडारवर जर बॉल येतोय तर अगदी आउट ऑफ द पार्क होईल. त्यासाठी बाहेरच्या लाईन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न संदीपही करतोय. कारण कित्येक वेळा आमने सामने हा संघ येत असतात. इथून चांगली गोलंदाजी केलाय. जरी एक चौकारला गेला त्यानंतर चांगलं कमबॅक राहिलंय. धावसंख्या अगदी 45 या अंकावर जाऊन कुठेतरी थांबवले गेलंय. षटक क्रमांक सध्या 4. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. राजेश मामा तिथे आहेत परंतु एका हाताने झेल टिपण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. सिंगल अगदी डबल मध्ये कन्वर्ट केले. 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांशी टीम जाऊन पोहोचेल 47 धावा स्कोर बोर्डवर आहेत. षटक क्रमांक सध्या 4 मार्गस्थ पाहतोय आपण. अजूनही 1 चेंडूचा खेळ शेष आहे म्हणजे उर्वरित 7 बॉलचा खेळ शेष आहे. इथून 60 पार करावे लागेल. उसळणी मॉडेल्स टीमला 60 धावा क्रॉस कराव्या लागतील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही आहेत. बॅक टू द डगआउट. 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या 47. षटक असेल. आता 6 बॉलचा खेळ शेष आहे. आता नंदनजी चौधरी यांच्यावर जबाबदार असेल कारण नंदन चौधरीला जास्त बॅटिंग आली नाहीये. त्याने एक चौकार तर जरूर लगावला गेलाय. वैभव आला एक नवीन फलंदाज परंतु पुन्हा एकदा बिपिनवर विश्वास दर्शवला गेला कारण बिपिनने चांगली गोलंदाजी केली. 2 षटकानंतर 33 लागल्या होत्या. त्यानंतर तिसरं षटक हाताळताना फक्त 7 धावा खर्च केल्या आणि त्याच्यावरही पहिला बॉलवर प्रहार झाला होता. 4 आल्या होत्या. त्यानंतर 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. बिपिन आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये डेड ओव्हर असेल. समोर नंदन चौधरी आपण पाहत आहेत. हा हिटर फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. एक आदर्श शिक्षक आपण पाहत आहेत.
गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वर सज्ज होतोय. शेवटचे 6 बॉल. उलटाच बॉल सोडणार नाहीये. चेंडू निघून जाईल कालपेटला गुदगुला करत. अगदी सीमा पार चेंडू निघून गेलाय. हा येतोय मास्टर स्ट्रोक चौकार 4. बॉल बरं 4 धावा वसूल केल्या गेल्या. धावा संख्या अगदी जाऊन पोहोचलाय 51. 51 नावा स्कोर कार्डवर शेवटचे 5 बॉल. 5 मध्ये आणखीन 10 ते 15 धावा. स्टेप आउट झाले होते. सिंगल मिळाला. रोशन पुढे सरसावल्याच. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि हा ना करताना इथे फलंदाजाला मात्र परतावा लागेल. तिथे थांबून राहायला हवं होतं वैभवने, परंतु वैभव धावाच निघाले आणि नंदन चौधरीला मात्र परतावा लागेल. प्रत्येकाचं वय पाहिलं तर 40, 45, 50 च्या घरात पाहायला मिळते, परंतु खेळ पाहिला तर अगदी तरुणांना लाजवेल. वय वर्ष 57, पण त्यांची शरीरयष्टी आहे 57 कोणी सांगणार नाहीये. ज्याप्रमाणे त्यांची शरीरयष्टी आहे. दीपक दीपक दिवक सध्या रनिंग 57 आपण पाहतायत. शेवटचे 4 बॉल असतील. बिपिनने चांगले सुरुवात केली. बिपिनच्या जेव्हा जेव्हा पहिल्या बॉलवर षटकार चौकार येतोय त्यानंतर चांगला कमबॅक करतोय. ही बिपिनची खासियत राहिली. शेवटचे 4 बॉल आहेत. दीपक येत आहेत नवीन फलंदाज. वय वर्ष 57 आपण पाहतायत. शेवटचे 4 बॉल. 52 धावा स्कोर कार्डवर. आडवा बाटणे करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल.
चला मॅचला होते सुरुवात. फुलटॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याची संधी होती. सिंगल मैल, एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 55. 55 धावा स्कोर बोर्डवर आहेत. संपलं का? 5 षटकाची समाप्ती झाली. 55 धावा स्कोर बोर्डवर, म्हणजे 11ची सरासरी अद्यावत केली गेले. 56 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी. चला मॅचला होईल सुरुवात. 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 56 धावांचा टार्गेट जरूर ठेवलं गेलंय. 56 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी. दोन्ही सलामी लगेच मैदानाच्या आतमध्ये जातील. नेक्स्ट मॅच दातिवरे मास्टर्स आणि जलसर मास्टर. आपण टॉस साठी या.
पाहत आहेत आता मात्र अमोल बारी मैदानच्या आतमध्ये जातोय. रिप्ले आपण पाहू शकतात. अगदी आडवा बाट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. हो हो, त्यांना काय जबरदस्त चपटला पाहायला मिळाले. धीरज आणि धावपाच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागलंय. अगदी जबरदस्त चपलाई, कारण धीरज म्हटलं तर पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहे. सुरक्षा आपण पाहतोय, सुरक्षा बळ त्यामध्ये कार्यरत धीरज पाहायला मिळतात. हो हो हो, क्लीन बोल्ड फलंदाज अगदी तम्मोच्या असलेला, दोन्ही मात्र सलामीला माघारी परतवण्याचं काम केलंय धीरजने. हितेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. दोन्ही सलामीला माघारी परतवण्याचं काम केलंय. आता इथून चांगली भागीदारी रचावी लागेल, कारण 56चा पाठलाग केला जातोय. नेक्स्ट मॅच असेल जलसार मास्टर आणि दत्युरे मास्टर, दोन्ही टीम आल्या असतील. लगेच आपण टॉस साठी या, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त षटकांचे सामने कसे होतील याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, कारण 40+ हे क्रिकेट आपण पाहत आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावफलकार धावा लागल्यात 6. 2 गडी तब्बल बाद. 4 बॉलची समाप्ती झालंय. धीरजने चांगलं कमबॅक केलंय, कारण संदीपच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर आला होता. त्यानंतर 2 विकेट्स, एक धब्बाच्या स्वरूपात. त्यानंतर क्लीन बोल्ड फलंदाज झालाय. आता नवीन फलंदाज हितेश आला. हितेशला चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एका बाजूने अमोल आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल. 56चा पाठलाग होतोय. धीम्या गतीचा चेंडू होता, ऑनसाइडला करण्याचा प्रयत्न. इनटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार, चौकार. षटकाची झाली. फलंदाज मात्र दब्बाच्या स्वरूपात. अति घाई संकटात नाही, काही आवश्यकता नव्हती. एकंदरीत स्ट्रॉंग अपील केला होता धीरजने, परंतु किशोर पाटील सांगतात की नॉट आउट आहे, परंतु धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. 3 गडी बाद, 10 धावा स्कोर काढू. तब्बल 3 गडी बाद झाल्यात. रोहन गावाडाला गेलो मार्कवर. 10 धावा तर फलकावर आहेत. इथून चांगली बॅटिंग करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. कल्पेश नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग वर आहे. अमोल स्ट्रायकिंग वर आहे. अमोलकडे जबाबदार असेल. 10 धावा सध्या स्कोर कार्ड वर. तब्बल 3 गडी बाद झाल्यात. हो हो हो, क्लीन बोल्डच्या माध्यमातून अमोल बारी, ह्याला मात्र परतावं लागेल. गॉन.
तर आगमन झालंय आपलं सहर्ष स्वागत असेल. त्यानंतर आपण पाहतायत दातिवरे मास्टर्स आपण या लगेच फॉर्म फिलअप करून आमच्यापर्यंत पोहोचवा. टॉस केला जाईल कारण दुसऱ्या इनिंगला सुरुवात झालंय. बिपिन आलाय. रिप्ले आपण पाहू शकतायत. अगदी जबरदस्त चेंडू हाताळला गेला तर रोहन गावड समोर अमोल सारखा फलंदाज होता आणि अगदी परफेक्ट ब्रह्मास्त्राचा वापर केला. क्लीन बोल्टच्या माध्यमातून अगदी अमोलला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेले. आता अडचणी वाढल्या गेल्या दांडाखाली मास्टर्स या टीमच्या कारण एकही फलंदाज तग धरून राहत नाहीये. षटक क्रमांक 2 आहे आणि अगदी अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला 4 महत्वाचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. आता बिपिन वर जबाबदारी असेल. दुसऱ्या बाजूने कल्पेश आहे. चला जलसार मास्टर्स आपण कॅप्टन या फॉर्म इथून घेऊन जायचा फिलअप करायचा आहे. टॉस केला जाईल. दिलीपजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित झालंय. जलसार मास्टर आपण पाहतायत. हो 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 काय जबरदस्त गोलंदाजी करतायत रोहन गावड. चांगली बॅटिंग करता आली नव्हती. पहिल्या बॉलवर धमाकेदार सुरुवात केली परंतु दुसऱ्या बॉलवर विकेट आला होता. त्यानंतर थोडेसे निराश जरूर पाहायला मिळाले होते. धावसंख्या अगदी थांबवली गेलंय. 10 धाबा स्कोर कार्डवर आहेत आणि तब्बल 4 गडी बाद. इथून संकटमोचक ठरावं लागेल. बिपिनने गोलंदाजी चांगली केली. आता बॅटिंग चांगली करावी लागेल. ओहो तिथे क्षेत्ररक्षक ये तो मेरे बाएं हाथ का खेल है. क्या बात है. फेविकॉल का जोर टूटेगा नहीं. विकेट क्रमांक 5. अगदी विश नेटवर्कच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. जबरदस्त टेलिकास्ट करतात. अगदी कमी वेळामध्ये आपण 12,000 सबस्क्रायबर पूर्ण करताना हा चॅनल यूट्यूब चॅनल व्हायला मिळालाय. रोहनजी गावड मात्र जबरदस्त गोलंदाजी करतायत. अगदी थोडासा लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षक गेले आणि एका हाताने सुंदर सेल टिपला गेलाय. अर्धा संघ गाडा झाला. आता बॅकफुटवर आहे दंडाखाडी मास्टर्स टीम. आता रोशनवर जबाबदारी आहे. एका बाजूने रोशन आणि ही जोडी खूप महत्वाची असेल दंडाखाडी मास्टर्ससाठी. सध्या उत्सर्णी टीमचं आपलं वर्चस्व प्राप्त केलंय. या मॅच मध्ये अगदी जबरदस्त मजबूत पकड पाहायला मिळालाय. नेक्स्ट मॅच असेल दातिवरे मास्टर आणि जलसर मास्टर्स. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन्स आपण या इथून फॉर्म फिलअप करून आमच्यापर्यंत पोहोचवा कारण षटक क्रमांक सध्या दुसरं मार्गस्थ आहे आणि ही दुसरी इनिंग आपण पाहत आहेत. जितक्या तुम्ही लवकर येतील तितके जास्तीत जास्त षटकांचे सामने तुम्हाला का संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळायला मिळतील. इथून मात्र काय गोलंदाजी केलंय रोहन गावड. अगदी जबरदस्त गोलंदाजी राहिलाय. अप्रतिम. 4 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्क वर सज्ज होतोय. 2 विकेट्स जरूर प्राप्त केल्यात या ओव्हरचा विचार केला तर. हो 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 धीम्या गतीने चेंडू हाताळला जातोय. सुंदर कामगिरी पाहायला मिळालाय. विकेट मेडन ओव्हर येईल का कारण शेवटचा अंतिम बॉल असेल. 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. ज्या 10 धावा मात्र पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या. आता रोशनला करो या मरो करावं लागेल. एखादा हवाई सफर वेट अँड वॉच करावा लागेल. हो यावेळेस काय घडलं जाईल तर विकेट मेडन ओव्हर. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालाय. काही गोलंदाजी केलंय. संजय पुरी आलेत 40+ कॅप्टन. नव्याने पदार्पण त्यानेही केले 40+ मध्ये आणि खूप एन्जॉय करतात 40+ क्रिकेट. कारण रेग्युलर क्रिकेटमध्ये संधी फार कमी मिळते परंतु 40+ मध्ये जेव्हा नव्याने पदार्पण होत आहे तेव्हा तुम्हाला जास्त संधी असते. फॉर्म कुठे गेला फॉर्म पिशवी कुठे नाही ती माझी. बात होईल. गोलंदाज ट्रॅकवर आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा धीरज ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तोच धीरज गोलंदाज मार्कवर येतोय.
चला तातिवरे मास्टर आपण उपस्थित आहेत. टॉस केला जाईल. एका बाजूने तातिवरे मास्टर टीम, दुसऱ्या बाजूने जलसर मास्टर टीम आहे. चला बापरावजी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही मास्टर संघ. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये जा. तिथे टॉस केला जाईल. आता रोशनवर जबाबदारी असेल. रोशनला चांगली बॅटिंग करावी लागेल आणि रोशनकडे क्षमता आहे मोठे फटके घेण्याची, परंतु सध्या टीम अडचणीत आहे. त्यात तंडाखाली वॉरियर्स आपण पाहतायत तर मास्टर्स. हो हो हो, सुंदर अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. टॉस केला जातोय. कोणाचा टॉस असेल? जलसार मास्टर टॉस जिंकलाय. गोलंदाज मार्कवर यावेळेस हलक्या हाताने फक्त बॅटचा फेस ओपन केला. क्षेत्रक्षेत्री पाठ लागत आहे. सिंगल मल टिकला झोन मध्ये चेंडू निघून जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. एकाने काम होणार नाही कारण षटक क्रमांक सध्या तिसरा मार्गाचा आहे. हो हो, सुंदर अप्रतिम चेंडू. आडवा बॅटने करण्याचा प्रयत्न. चेंडू पैचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल येते. काही जबरदस्त कामगिरी राहिली उसळणी मास्टर्स या टीमची. प्रथम बॅटिंग करताना चांगली बॅटिंग केली, त्यानंतर चांगली गोलंदाजी हाताळतायत. अगदी वर्चस्व प्राप्त केलंय. हो हो, नाही नाही, काही जबरदस्त गोलंदाजी राहिलंय. षटकाची झाली समाप्ती. या षटकाचा विचार केला तर फक्त 2 धाबा खर्च केल्यात. 3 षटकाच्या समाप्तीखेर 12 धाबा या स्कोर कार्डवर. आता येणारे 12 बॉल आहेत आणि 12 मध्ये बनवायच्यात अगदी 44 धावा. खेळाडू आहेत, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. आजचा दिवस त्यांच्यासाठी मात्र राखीव ठेवला गेला. सुपर संडे त्यांच्यासाठी असेल. उद्याचा मेगा फायनलचा दिवस असेल. टॉप 6 मध्ये कुठला संघ आजच्या दिवसात प्रवेश करेल? टॉपचे हे 10 संघ आहेत, परंतु त्यामध्ये टॉप 6 मध्ये जाणारा संघ कुठला असेल? गोलंदाज किरण चौधरी डिकी. गोलंदाज ट्रॅकवर 12 बॉल 44 ची आवश्यकता असेल. गोलंदाज ट्रॅकवर किरण चौधरी सज्ज होतोय. षटक क्रमांक 4. 12 बॉल मध्ये 44 ची आवश्यकता आहे. हो हो, मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्ररक्षक अगदी दूरवर राहिल्यात. कपिल तिथे आले होते. सिंगल मैल आणि सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचते. अगदी 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांशी 14 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आज कपिल मात्र उसळणे मास्टर मध्ये आहे आणि दातिवरी संघही आहे, कारण रेग्युलर उसळणी टीम मधून तो बिलॉंग करतोय जेव्हा जेव्हा मास्टरची स्पर्धा असते. हो हो, फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉल होता आणि रोशन सारखा एक मोठा फलंदाज हवाई सफर करावे लागेल. बरेचसे डॉट बॉल रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळालात. अगदी 8-7 बॉल डॉट आल्यात रोशनच्या इनिंग मध्ये. फुल टॉस बॉल. रोशन मात्र 8वा डॉट बॉल आलाय आणि 8 बॉल मध्ये त्याने 10 बॉल मध्ये त्याने 3 धावा. अगदी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. किरण अगदी प्रॅक्टिस करतात की काय. ज्याप्रमाणे सुरुवातीला धक्के दिले त्यानंतर अगदी सोपी गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी सिंगल मैल स्ट्राईक आता रोटेट करतायत आणि इथे अगदी अचूक नेम लागला गेला आणि फलंदाजाने परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद.
खेळ शेष आहे. आता अगदी वर्चस्व प्रस्थापित केलं या मॅचवर. पाहता येतं उसळणी मास्टर्स टीमने प्रथम बॅटिंग करताना चांगली बॅटिंग केली, त्यानंतर गोलंदाजीमध्ये काही जबरदस्त गोलंदाजी राहिलंय. इनफिटच्या वरून करण्याचा प्रयत्न केलाय बारी मामाचा हा शॉट, परंतु चौकार क्लिअर होणार नाहीये. कपिल तिथे पुढे सरसावला सिंगल मळल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे जातो. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचतोय 15-15. गोलंदाज गोलने ट्रॅकवर पुन्हा एकदा कुलोटा पाचा चेंडू होता, खोदून काढला जाते. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जाते. सिंगल मळल. या सिंगलच्या मतीनं फक्त आता औपचारिकता असेल, कारण मॅच मात्र आपल्या हातातून निसटून गेला की काय. येणारे 6 बॉल आहेत. धावसंख्या अगदी 16 धावा, म्हणजे 40ची अजूनही आवश्यकता. 6 बॉल. डीजे आता फक्त औपचारिकता असेल, कारण 6 बॉल मध्ये बनवायचे आहे 40 धावा. गोलंदाज गोलने ट्रॅकवर आलात. वैभव शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झाल्यात. आता फक्त एन्जॉय करतायत दंडाखाडी मास्टर टीम. चला जलसार संघ आपला डिसिजन काय असेल? जलसार संजय, चला मॅचला सुरुवात होईल. संजय आपण इथे या, फॉर्म फिलअप करून द्या. इथून हा षटकार आलाय, परंतु फार उशीर झालाय. पुन्हा एकदा दुसरा षटकार येईल का? इथून जाईल टिपला गेलाय फलंदाज तंबूच्या असायला. इथून घेऊन जा, फिलअप करून लगेच द्या. त्यानंतर जलसा टीम देवेंद्र इनफिल्डच्या वरून करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड स्लो आहे. सिंगल मैल. धाव मात्र घेतली नाहीये. 2 बॉल शेवटचे फक्त औपचारिकता असेल. चला दातिवरे टीम कॅप्टन आपण या. शेवटचे 2 बॉल. जलसार संघाने टॉस जिंकला. जलसार मास्टर टीमने अगदी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला आपण खेळाडू आपण या. हा चला खेळाडू आपण या. शेवटचा अंतिम बॉल असेल. 2 बॉलचा खेळ शेष आहे. 2 मध्ये 2 चौकार षटकार येतील का? शेवटचा बॉल अंतिम. डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. इथून 5 षटकाची समाप्ती आणि उसळणे मास्टर संघाने काही जबरदस्त कामगिरी केलाय. मॅच मध्ये विजयश्री प्राप्त केलाय. दंडकाडी मास्टर संघाला मात्र पराभवाच्या छायेकडे जावं लागलंय. नेक्स्ट मॅच दातिवरी आपण पाहतायत मास्टर, त्याच्या विपक्ष जलसार मास्टर्स.